जामनेर तालुक्याचे लाडके नेते, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ तडफदार नेते माननीय श्री संजयदादा गरुड यांचा आज 64वा वाढदिवस। त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि जामनेर तालुक्याचा एक छोटासा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी या नात्याने दादांच्या रूपाने माननीय गिरीश भाऊ यांच्यासोबत जुळून या दोघांच्या माध्यमातून जामनेर तालुक्याचा विकास फार वेगाने होईल यात शंका नाही। दादा आणि भाऊ आता खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याने जामनेर तालुकावासियांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे आणि त्याचा परिणाम आपण 1 वर्ष झाली पाहतो आहोत। आता यापुढेही असाच विकास या दोघांच्या माध्यमातून तालुक्यात होईल यात किंचितही मनामध्ये शंका नाही। आणि दादांच्या रूपाने तालुक्याला अनुभवी नेता आणि दोघं हे विकास पुरुष एकत्र झाल्याने सिंधुदुर्ग भागाचा कायापालट तर होईलच, पण जामनेर तालुक्याच्या विकासामध्ये भर पडेल। मोठ्या प्रमाणावर सिंचनाचे प्रकल्प येतील, रस्ते, वीज, पाणी यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या जातील आणि सार्वजनिक विकास साधला जाईल। आणि एकंदरीतच हा विकासाचा महामेरू पुढे चालवण्यासाठी परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावं आणि त्यांच्या हातून तालुक्याची सेवा घडव हे पुनश्च शुभेच्छा व्यक्त करतो। व्यक्तित्व, कृतित्व आणि दातृत्व याचा संगम असलेले कार्यसम्राट माननीय संजयदादा गरुड यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या पुढील कार्यासाठी, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो। गरुड परिवाराचे धरोहर सहकार महर्षी आदरणीय आप्पासाहेब रघुनाथराव गरुड, महाराष्ट्र राज्याचे माजी उपसभापती माननीय गजाननराव गरुड यांनी जो गरुड घराण्याला वारसा दिला, परंपरा दिली, संस्कार दिले, जो विकास दिला, जो गतिशीलता दिली, त्याचं पाईक म्हणून आणि ती परंपरा चालण्याचं कार्य संजयदादा गरुड हे सतत करीत आहेत। त्यांच्या कार्याने लोकाभिमुख असं एक नेतृत्व या तालुक्याला, या जिल्ह्याला मिळालेलं आहे। नुकताच त्यांनी नव्या प्रवाहात प्रवेश केल्यामुळे आता त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा लोकांच्या वाढलेल्या आहेत आणि मला निश्चित खात्री आहे, मग जे सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, विकासाचं क्षेत्र असेल, याला गती देण्याचं काम संजयदादा गरुड आपल्या कार्यबहुल्याने निश्चित करतील। त्यांच्याबद्दल लोकांना एक प्रकारची जी आशा आहे, लोकांना त्यांच्याकडून जी अपेक्षा आहेत, एक प्रभावशाली नेतृत्व भरून जर सामना त्यांची जी ओळख आहे, त्यांनी जी ओळख बनवली आहे, ती ओळख निश्चितच सर्वसामान्यांना आधार देणारी आणि त्यांच्या न्याय देणारी असं त्यांचं नेतृत्व आहे। या नेतृत्वाला मी प्रणाम करतो आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं होवो आणि त्यांनी ज्या अपेक्षा केलेल्या आहेत त्या अपेक्षा सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी ज्या अपेक्षा केलेल्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण हो, अशा प्रकारची परमेश्वर प्रार्थना करतो।